नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली एका नवीन विषयाबद्दल माहिती करून घेणार आहोत. आणि तो विषय जो आपण स्क्रीनवरती बघताय तो आहे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, प्रोसेसिंग, स्टोरेज अँड पॅकिंग. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्यांची प्रक्रिया, साठवणूक आणि पॅकिंग कशा प्रकारचं असायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, दुधाचं महत्त्व काय आहे. आणि आज जो दुधाचा महापौर, जशी हरित क्रांती झाली आपल्याकडे, तसंच दुधाचीही एके वेळेला फार चणचण असायची. लाईनी लावून लोकांना दूध आपल्या सणासुदीच्या दिवशी किंवा अन्य कुठल्या आपल्या घरातल्या मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी दुधाची मांडणी किंवा दुधाची आखणी करण्यासाठी कुठून कसं दूध आणायचं याचा विचार करावा लागायचा. पण गेल्या 40-50 वर्षात ही परिस्थिती पूर्ण बदललेली आहे आणि आता दुधाचा पुरवठा हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व भारतीयांना मिळतो आहे. तसंच दुधापासून बनवलेले जे अन्य पदार्थ आहेत, जे आपण याच्यामध्ये बघणार आहोत, की म्हणजे लोणी आहे, तूप आहे, श्रीखंड आहे किंवा बाकी आणखीन जे काही पदार्थ, चीज आहे, तर ह्या अशा गोष्टींना आता आपण कसं त्याचं मागणी पुरवू शकतो. मागणी वाढत चालली आहे, सप्लाय वाढत चालला आहे, पण तो त्या फॉर्ममध्ये आणि सहज लोकांना वापरता येईल अशा पद्धतीने जर आपण उपलब्ध करून दिला तर ती मागणी सातत्याने वाढत राहील. आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा एक जो शेतकऱ्यांसाठी खूप मोठा उपव्यवसाय, साईड बिझनेस आपण जो म्हणतो, की ज्याच्यावरती आपण काही गाई म्हशी यांचं जर पालन केलं तर जसं त्यांचं आपल्याला शेणखत आणि बाकीचं बायोगॅस आणि त्याचप्रमाणे जे गाईपासून मिळणारे बाकीचे जे आपल्याला पदार्थ आहेत, तर तसं आणि मेन दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे एका बाजूला जर आपण त्याची साठवणूक आणि त्याचं गुंतवणूक करू शकलो तर एक चांगला उपक्रम आपल्याला हाती घेता येईल. लहान मुलांना याची एक ओळख व्हावी यासाठी आपण हा व्हिडिओ आणि हे प्रेझेंटेशन बनवत आहोत. आपल्याला माहिती आहे की दूध हे आज सगळ्यात जास्त आपण चर्चिले जात आहे उपलब्धतेनुसार, की त्याच्यामध्ये भेसळ होती आहे किंवा ते भेसळ आहे का नाही, दुधाची पात्रता काय आहे, दुधाची क्वालिटी काय आहे, गुणवत्ता किती आहे त्याची. आणि त्याच्यामध्ये जी पदार्थ आहेत, जसं आहे चरबी आहे म्हणजे फॅट आहे, किंवा घन पदार्थ आहेत, काही सॉलिड्स आहेत, किंवा प्रथिने, प्रोटीन आपण जे म्हणतो, आणि दुधापासून बनवल्यानंतर जे पदार्थ तयार होतात ते टिकण्यासाठी किंवा दूध टिकण्यासाठी त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स काय आहेत, औषधांचं प्रमाण त्याच्यामध्ये काय आहे, हे सगळं आपल्याला सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं आणि त्याच्यावरती आपल्याला बघायला पाहिजे. तर आता असं हे जे दूध आहे, ह्या दुधाचं परीक्षण कसं करायचं, की ज्याच्यामध्ये आपण जेव्हा आपल्या घरात आपण दूध घेतो किंवा आपण आपल्या घरात तयार झालेलं आपण दूध गाई म्हशींपासून काढलेलं हे दूध आपल्याला पहिल्यांदा समजायला पाहिजे की दूध चांगल्या क्वालिटीचं आपलं आहे का नाही. आणि ते बाजारात जेव्हा आपण विकायला जाऊ तेव्हा बाकीच्यांपेक्षा त्याच्यामध्ये काय आपण घटक सांगू शकतो की जे ह्या आपल्या आत्ता आपण जे बघितलं काय काय त्याच्यामध्ये असू शकतं. तर असे कुठले क्वालिटी चेक आपल्याला किंवा टेस्टिंग करायचं आहे, तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियल काउंट एक आहे. आपल्याला माहिती आहे की दुधाचं दही होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये काही ठराविक प्रकारचे बॅक्टेरिया वाढले जातात. दुधाचं प्रिझर्वेशन होतं, त्यात काही चांगले बॅक्टेरिया असतात, काही खराब बॅक्टेरिया असतात. तर आपण ते खराब बॅक्टेरियांचं क्वांटिफिकेशन करू शकलो किंवा ते कुठल्या पद्धतीने आपण ते कमी करू शकलो. तसंच त्याच्यामध्ये त्या दुधाची ॲसिडिटी, म्हणजे ते दूध ॲसिडिक आहे का बेसिक आहे याचं एक परीक्षण आपण करू शकतो. त्याच्यामध्ये अल्कोहोल कंटेंट आहे का ते आपण त्याच्यामध्ये ट्राय करू शकतो. त्याच्यानंतर आपण जो बॅक्टेरियल काउंट आहे किंवा सोमॅटिक काउंट आपण म्हणतो की तो आपल्याला ह्याची म्हणजे दुधाची गुणवत्ता तर दाखवतोच, आणि त्याची जी म्हणजे हेल्थ आपण जे म्हणतो, आयुष्यमान किती आहे त्या दुधामध्ये, ते आपल्याला एक कळू शकतं. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टेस्ट जर आपण करू शकलो तर त्याचा खूप फायदा आपल्याला ह्याच्यामध्ये होऊ शकतो.
दुधाचं पुढचं आपण ज्यावेळेला बघणार आहोत ते आहे दुग्धजन्य पदार्थ जे आहेत. आणखीन त्यापासून जे आपण फूड आयटम्स बनवतो त्याच्यामध्ये की जे आहे आपण इथे बघतोय जसं चीज आहे, बटर आहे, योगर्ट आहे, आईस्क्रीम आहे, असे अनेक पदार्थ आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. दुधाचं ताक आहे, दुधाचं तूप आहे, दुधाचं स्किम मिल्क आहे. तर ह्या सगळ्या पदार्थांची मागणी आपल्याला जर पुरवायची असेल तर दुधाचं नियोजन की किती दूध स्वरूपात विकावं, किती दूध आपण त्याचे प्रोसेस करून व्हॅल्यू ॲड करून त्याच्यावरती आणखीन जास्त चांगला फायदा आपल्याला कमवता येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी छोट्या प्रमाणात किंवा एक मीडियम स्केलमध्ये किंवा अगदी पुढे जमलं तर मोठ्या प्रमाणामध्येही करण्यासाठी त्या उद्योगाची माहिती असणं ही आपल्या आत्ता या प्रेझेंटेशनचा उद्देश आहे. आता तुम्ही बघताय की ह्या चार्टमध्ये खूप मोठा बिझी चार्ट आहे की वेगवेगळे दुधाचे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये आपली एनर्जी म्हणजे या दूध आपण प्यायल्यानंतर आपल्याला किती आपली ताकद मिळू शकते, त्याच्यामध्ये प्रोटीन्स किती आहेत, त्याच्यामध्ये चरबी किंवा फॅट किती आहे, कार्बोहायड्रेट्स किती आहेत, कोलेस्ट्रॉल किती आहे, विटॅमिन, आज या सगळ्या टेस्ट आपण आपल्या ब्लडमध्ये करत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला औषधं किंवा आपली जे आपलं खाणं पिणं आहे किंवा आपलं आयुष्यमान किंवा आपलं आरोग्य आपण कसं सांभाळतो. तर त्यासाठी हा तक्ता दिलेला आहे की याच्यावरती आपल्याला कळतं की आपण जेव्हा प्रोसेसिंग करतो तेव्हा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये व्हेरिएशन होत राहतं. म्हणजे 1 लिटर दूध जर आपण घेतलं आणि ते पूर्ण एकदम जर ताजं असेल तर आणि त्याच्यामध्ये जर लो फॅट म्हणजे जर आपण त्यातलं फॅट कंटेंट कमी केलं किंवा स्किम मिल्क की त्या आणखीन त्यातलं फॅट कंटेंट कमी केलं तर हे बघा जसं इथे 61पासून 35पर्यंत आलं आहे. पण तेच जर दुधाचं आपण रबडी किंवा बासुंदी बनवली किंवा आपण त्याला स्किम कंडेन्स मिल्क म्हणतो ते जर बनवलं तर तेच प्रमाण या एनर्जीचं आपलं कसं वाढत जातं. आणि जसजसं आपण त्याच्यामध्ये साखर घालतो किंवा आणखीन काही नॉन फॅट डेअरी त्याच्यामध्ये आपण घालतो की जी आज ॲडल्ट्रेशन म्हणून त्याच्यामध्ये पण चवीसाठी काही काही वेळेला ती घालावी लागते. बरीचशी आईस्क्रीम्स अशी आहेत की जी दुधापासून नाही आहेत, दुधापेक्षा अन्य पदार्थांपासून ते बनवले जातात आणि म्हणून त्यांना फ्रोझन डेझर्ट्स असं म्हटलं जातं, आजकाल आईस्क्रीम म्हटलं जात नाही. तर त्यासाठी हा तक्ता आहे. जास्त याच्यावरती खोल विचार करण्याची गरज नाही. फक्त कसं एक आपले जे मूलभूत त्याच्यामधले जे गुणधर्म आहेत हे कसे बदलत जातात जेव्हा आपण प्रॉडक्ट बदलतो. नुसती चव बदलत नाही पण त्याचे गुणधर्मही बदलत असतात हे दाखवण्याचा या इथे एक छोटासा प्रयत्न आहे. आता दूध प्रोसेसिंग करतो आपण त्यावेळेला काय करतो तर पाश्चरायझेशन हे एक फार मोठी त्याच्यामधली एक प्रोसेस आहे की ज्या ठिकाणी आपण दूध जे आहे ते साधारण 60 डिग्रीच्या वरती आपण ते गरम करतो. आपण बऱ्याच वेळेला घरात जेव्हा दूध करतो त्यावेळेला ते उकळलं जातं, पण ज्या वेळेला आपल्या पिशव्यातनं दूध आपल्याला घरी येतं किंवा बाटल्यातनं किंवा टेट्रा पॅकमधनं त्यावेळेला एक तर ते 65 डिग्रीला गरम केलं जातं किंवा ते 138 डिग्रीला केलं जातं. मेनली टेट्रापॅकमधलं दूध जे आहे ते 138 डिग्रीला केलं जातं. याच्यामध्ये काही चांगले बॅक्टेरियाही त्याच्यामध्ये मारले जातात. हा त्या दुधातला एक थोडासा जर आपल्याला निगेटिव्ह बघायचं, पण हे दूध जास्त टिकतं सगळेच बॅक्टेरिया त्यातले काढल्यामुळे. आणि जे आपलं 63 डिग्रीचं दूध आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण सकाळी पिशवी उघडली आणि ती जर तापवून ठेवली एक तर ते लगेच फ्रीजमध्ये ठेवून 16, 18, 20 डिग्रीपर्यंत 40 डिग्री फॅरनहाईट म्हणतात त्या डिग्रीपर्यंत आपल्याला खालती आणावं लागतं आणि स्टोरेज करावं लागतो किंवा दिवसातनं ते 2दा किंवा 3दा उकळवून ठेवायला लागतं की जेव्हा बॅक्टेरियाज त्यातले वाढायला लागतात तेव्हा ते पुन्हा 63 किंवा उकळण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ 100 डिग्रीपर्यंत आपण ते नेतो सेंटीग्रेडपर्यंत आणि त्यातले बॅक्टेरियाज पुन्हा मारून टाकतो आपण ते की ज्याने दूध खराब होत नाही. पण असं केल्याशिवाय ते राहत नाही. म्हणजे एकतर ते थंड ठेवायचं किंवा आपल्याला त्याच्यावरती सतत गरम गार करायची प्रक्रिया करत राहावं लागतं. तसंच दूध आपण सेपरेट करू शकतो. पनीर जेव्हा आपण करतो तेव्हा त्यातलं पाणी आणि दुधाचं जे सॉलिड कंटेंट आहे ते वेगळं करतो आणि ते पनीर मग थोडं तुमचं दुधापेक्षा जास्त टिकतं. किंवा खवा बनवतो आणखीन त्यातलं पाणी काढून टाकतो आणि त्या पद्धतीने किंवा आपण आता सेंट्रिफ्यूज वापरतो की जिथे गोलगोल फिरवायचं दूध आणि त्या दुधातलं जे सॉलिड कंटेंट आहेत ते काढायचे. पाणी इव्हॉपरेट किंवा गरम करून ओढवण्यापेक्षा सेंट्रिफ्यूजमध्ये सॉलिड आणि पाणी वेगवेगळं करता पटकन होतं ते, त्याला जास्त ऊर्जा लागत नाही आणि मग जे सॉलिड त्याच्यामध्ये आहे त्याला आपण गरम करून आपण ते पुन्हा थंड करू शकतो. होमोजिनायझेशन ही एक आणखीन एक प्रोसेस आहे की जिथे आपण
सगळं ते गोल 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 खूप मोठ्या प्रमाणात फिरवत होते, मिक्सरमध्ये जसं फिरतं तसं. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला म्हणजे होमोजिनायझेशन करतो त्यावेळेला आपल्याला सगळं त्याचे जे बारकावे दुधातले असतात ते मिक्स होऊन जातात आणि आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचं दूध त्याच्यामधनं तयार होऊ शकतं. चरबी असते त्याच्यामध्ये, आपल्याला आपण बघितलं पाश्चरायझेशन आणि होमोजिनायझेशनमध्ये करतो आपण त्यावेळेला, तर ते कधी कधी 2 टप्प्यात होमोजिनायझेशनचा सराव करायचा. दुधाच्या दुसऱ्या होमोजिनायझेशनमध्ये वॉल किंवा ब्रेकर रिंगद्वारे हे आपण छोटी छोटी उपकरणं घेतलेली आहेत आपल्या प्रयोगशाळेमध्ये आणि तिकडे करून दाखवतो की कसे हे होमोजिनायझेशन आपल्याला छान करता येतं. जसं आईस्क्रीम, तुम्ही कुठलाही चमचा घ्या, अगदी सुरुवातीचा घ्या किंवा नंतरचा घ्या, ते कन्सिस्टन्सी त्याची जी असते ती छान गुळगुळीत मऊ असं ते दूध त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं असतं, कारण ते सतत ढवळत ठेवलेलं असतं. फ्रीजमध्ये सुद्धा आपण जेव्हा ठेवतो तेव्हा ते सतत मिक्सरमधनं काढून ठेवत असतो. आतमध्ये पाण्याचा सॉलिड वेगळा होऊ देत नाही, दुधाचं बाकीचे आपण वेगळं होऊ देत नाही, चरबी वेगळी होऊ देत नाही. अशा प्रकारे आपण त्याला त्या परिस्थितीमध्ये ठेवतो. आता काही पदार्थ कसे बनवायचे हे आपण थोडक्यात इथे बघूया की अशा काही फार मोठ्या त्याला काही बाजारातनं सामान आणावं लागत नाही. 2 कप दूध असतं, त्याचं आपण जर क्रीम काढलं, म्हणजे लोणी म्हणतो आपण त्याला, तर ते लोणी आपण कसं काढतो, तर म्हणजे एक तर त्याला दही लावतो, दह्याचं ताक करतो, ताकावरती लोणी येतं, किंवा दुधालाच जर आपण भरपूर गोल 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 फिरवलं तर त्या प्रमाणात आपल्याला त्याचं वरती घट्ट दूध तयार होतं आणि त्याला आपण लोणी म्हणू शकतो, लोणी म्हणून वापरतो आपण. तर ते दूध थोडंसं फक्त मीठ आणि हे जे लोणी जे आहे ते एका पॅनमध्ये, जे आपला तवा मोठा त्याला असा खोलगट असतो तशा ह्याच्यामध्ये घेऊन ते जर एक 10 मिनटं जर आपण गरम केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते थोडंसं थंड व्हायला लागतं त्यावेळेला जर आपण त्याच्यात हे मीठ टाकलं तर एक छान बटर घरच्या घरी आपण तयार करू शकतो, जे आज आपण बाहेरनं विकत घेतो तेव्हा त्याच्यात प्रोसेसिंग चार्ज पण देत असतो. तसंच सोअर क्रीम आहे, तसंच फ्रपॅनजी आहे, तसंच क्रीम चीज आहे. अशा अनेक गोष्टी आपण याच्यामधनं करता येतात. कंडेन्स मिल्क आपण जे म्हणतो किंवा बासुंदी, ही बाहेरनं आणण्याची गरज नाही आहे. मी मगाशी म्हटलं तसं जर आपल्या घरात सेंट्रिफ्यूज असेल किंवा जर आपण दूध आणि पाणी वेगवेगळं पटकन करू शकतो आणि नंतर उरलेलं जे खालती पांढऱ्या रंगाचा सॉलिड किंवा दूध आहे त्याच्यामध्ये जर आपण थोडं थोडं साखर, आणखीन एक लोण्याचा थोडासा अंश, की त्याने त्याला जास्त घट्टपणा येऊ शकतो. आणि जर आपल्याला आवडत असेल तो त्याच्यामध्ये इसेन्स टाकायचा, व्हॅनिला आहे, रोज आहे, स्ट्रॉबेरी आहे, अशा प्रकारचं जर इसेन्स त्याच्यामध्ये जर आपण टाकला तर छान घट्ट कंडेन्स मिल्कही आपल्याला याच्यातनं तयार करता येतं. बटर हे कसं करायचं, तर 2 कप आपण हेवी क्रीम, म्हणजे जसं दुधावरती चर्न करून काढतो तसं ते फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडरमध्ये हे क्रीम आपण करता येतं आणि तेच नंतर आपण त्याच्यावरती मगाशी दाखवलं तसं क्रीम करायचं, बटर करायचं. आणि तसंच आपल्याला आंबट क्रीम, म्हणजे आता आपण दूध जे असतं त्यालाच दही करतो आणि ते दही थोडंसं आंबट करून त्याच्यावरती त्याचं क्रीम काढायचं, सोअर क्रीम म्हणतात. बऱ्याचशा पदार्थांवरती हे आज घातलं जातं आणि त्याची आपल्याला एक गुणवत्ता किंवा त्याची क्वालिटी किंवा त्याची टेस्ट आपल्याला आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं. अशा प्रकारे खूप वेगवेगळ्या छोट्या छोट्या दुधापासून करायच्या प्रक्रिया आहेत, पण त्या जर आपण घरी करून एका छोट्या प्रमाणात जर त्याचा व्यवसाय करायला सुरुवात केली आणि आपली गुणवत्ता क्वालिटी मेंटेन केली, चांगल्या प्रकारचं पॅकिंग जे आपण आता नंतर बघणार आहोत तसं जर आपण काही करू शकलो. आज पॅकिंगसुद्धा फार मोठं मशिनरी घ्यावी लागत नाही, छोट्यात छोटी मशीन्स 5 ते 10 हजारापासून पॅकिंगची मशीन्स मिळतात आणि त्याच्यामध्ये हे सगळे दुधाचे पदार्थ आपण तर त्याच्यामध्ये जर केले, जे ट्रॅडिशनल आपल्या बर्फी आहे किंवा वड्या आहेत किंवा खवा आहे, त्याच्यापासून बनवणारे गुलाबजाम आहेत, श्रीखंड आहे, या सगळ्या गोष्टी तर आपण करतोच, घरात आपल्याला माहितीच असतात कशा करायच्या. तर त्याही करून जर चांगल्या पद्धतीने पॅकिंग केलं तर लोकांना घेऊन जायला सोपं पडतं आणि त्या काही दिवस ठेवणं फ्रीजशिवाय त्याही शक्य होतं. ही आता एक अशीच एक पद्धत आहे की जिथे आपण दुधापासून व्हिपिंग क्रीम, की जे आज आपल्या केकवरती किंवा आपल्या बऱ्याचशा
मिल्क शेक्सवरती आपण घालतो, तर त्याचं कसं करायचं 2-3 पद्धती आहेत. त्याच्या खूप सोप्या पद्धती आहेत ह्यासुद्धा. काही फार मोठी त्याला प्रक्रिया किंवा खूप मोठी साधनं लागत नाहीत. फक्त स्वच्छता दुधापासून काम करताना आणि अगदी चांगल्या पद्धतीने त्याचं स्टरलायझेशन, म्हणजे जसं आपण करोना काळात सगळे हात आपले धुवून घेत होतो, मास्क घालत होतो, डोक्यावरती आपण केस आपल्या त्याच्यामध्ये जाऊ नये अशी काळजी घेत जर आपण घरात केलं तर आपली क्वालिटी आणि त्याची सुरक्षितता हे दोन्ही आपण छान पद्धतीने ठेवू शकतो. आता हे जे आहे हे वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण इथे बघताय आणि पॅकेजिंग्स बघताय. टेट्रा पॅक आहे, आणखीन किती प्रोडक्ट्स आपण त्याच्यामधनं बनवू शकतो बघा. या इथे आपण या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि शक्यतो खरेदी केल्यानंतर आपण म्हटलं तसं की एक 40 डिग्री म्हणजे साधारण 10 ते 15 डिग्रीपर्यंत सेंटीग्रेडपर्यंत जर आपण ठेवू शकलो आणि जे वेगवेगळे पॅकेजिंग जे आहेत की प्लास्टिकचा पाऊच आहे, टब आहे, कॅन आहे, कंटेनर आहे, टेट्रा पॅक आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे असे विटांचे म्हणजे स्पेशली बटर वगैरे जर तुम्ही बघाल तर त्या विटांच्या आकारामध्ये पॅक केलेले असतात. आणखीन त्या ट्रान्सपोर्ट करायला, पॅक करायला, स्टोअर करायला खूप सोप्या पडतात. तर अशा पद्धतीने जर आपण त्याच्यावरती जर घरामध्येच पॅकिंग केलं आणि चांगले डीप फ्रीजर किंवा फ्रीजमध्ये ठेवून जर ते ठेवले आणि आईस बॉक्समधनं जर ते ट्रान्सपोर्ट केले तर आपलं घर आणि घराच्या जवळपास एक साधारण 5 ते 10 किलोमीटर आणि जर चांगला आईस बॉक्स जर मिळाला तर 20 ते 50 किलोमीटरपर्यंत आपण आपल्या बनवलेले दुग्धपदार्थ किंवा दूध याचं छान प्रकारे आपण दुसरीकडे नेऊ शकतो. तर मला खात्री आहे की वेगवेगळ्या विषयांची आपण माहिती एवढ्यासाठीच करून घेत असतो की ज्यांनी आज जी तरुण मुलं मुली पुढे येत आहेत आणि त्यांना नोकरीसाठी जी अपेक्षा करत आहेत किंवा शहरांकडे त्यांची जी ओढ आहे ही जर थांबवायची असेल तर तिथे आपल्या गावात, आपल्या घरात आपण काय करू शकतो याची कल्पना येण्यासाठी आणि त्या पद्धतीने थोडाफार विचार करण्याची आणि त्यांना थोडंफार आपण एक मार्गदर्शन जर आपण चांगल्या पद्धतीने केलं तर ही जी समस्या जी आज सगळी गावातनं मुलं बाहेर पडून किंवा त्यांचे आईवडील बाहेर पडून शहराकडे येत आहेत आणि शहराची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात बिकट होत चाललेली आहे, याच्यावरती आपण एक काहीतरी उपाय करू शकू. आणि आहे त्या ठिकाणीच आपल्याकडे भरपूर साधनसामग्री आहे किंवा नॅचरल संपत्ती आहे. अशा पद्धतीने शेती, फळबागा याच्याबरोबर अन्य उपयोग आपण किंवा उत्पादन काय करून आपली उपजीविका साधू शकू हे यातनं आपल्याला साधायचं आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला आवडला असेल. धन्यवाद.